हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 15वा माझे मित्र. माझे मित्र. चला तर आज आपण सुंदर असा धडा इथे शिकणार आहोत. माझे मित्र. मित्र म्हणजे काय हो? ज्यांच्यासोबत आपण खेळतो, बोलतो, आनंद शेअर करतो, ते मित्र आपल्याला खूपच आनंद देत असतात. तर या धड्यात आपल्याला एक छोटीशी मुलगी दाखवण्यात आलेली आहे पहा. तर ती काय करत आहे, तिच्या मित्रांची ओळख येथे आपल्याला ती करून देत आहे. तर काय म्हणते पहा ती पहिल्यांदा, मला खूप मित्र आहेत. तर ती छोटीशी मुलगी काय म्हणते आपल्याला, मला खूप मित्र आहेत, मला बरेचसेच मित्र आहेत. यातून आपल्याला कळते की ही जी मुलगी आहे ती सगळ्यांसोबत हसत खेळत हसतमुखाने मिसळून राहते. पुढे गेल्यानंतर ना ती लहानशी मुलगी काय म्हणते पहा, माझे काही मित्र लहान आहेत. माझे काही मित्र लहान आहेत. तर काय म्हणते पहा, म्हणजे याचा अर्थ काय होईल ते, मैत्रीत मोठा असो किंवा लहान असो याचा काही फरक नसतो. आपल्यापेक्षा लहान मुले सुद्धा आपल्यासोबत चांगले मित्र होऊ शकतात. तर ही छोटीशी मुलगी काय म्हणते, माझे काही मित्र लहान सुद्धा आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर ती छान अशी गोड ओळ सांगते आपल्याला. काय म्हणते पहा, माझ्या काही मित्रांना पंख आहेत अशी म्हणते ती. काय म्हणते, माझ्या काही मित्रांना काय आहेत, पंख आहेत. म्हणजेच काय, ती फक्त माणसांनाच, मुलांना किंवा मुलींनाच तर इथं मित्र मैत्रीण मानत नाही. फक्त ती माणसांमध्येच मित्र म्हणून राहत नाही, तर ती प्राण्यांना सुद्धा काय म्हणते, की काय आहेत ते माझे मित्र आहेत आणि माझ्या मित्रांना पंख आहेत. तर त्या चिमुकल्या पक्ष्यांना, कोंबडा किंवा कोंबडी राहू दे, चिमणी, काऊताई, या सगळ्यांना ती काय म्हणते, हे सुद्धा काय आहेत, माझे मित्र आहेत. तर त्या माझ्या मित्रांना काय आहे म्हणते ती, पंख आहे असं म्हणते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर काय म्हणते पहा, माझ्या काही मित्रांना शेपट्या आहेत. तर याचा अर्थ त्याला फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही तिला मित्र आहेत. कुत्रा, मांजर, खार, वासरू, माकड, बकरी, या सर्वांना इथे शेपट्या असतात. ही मुलगी त्यांच्यासोबत खेळते, त्यांच्यासोबत प्रेमाने राहते, म्हणून त्या प्राण्यांना ती काय म्हणते, त्याचे मित्र म्हणून घेते. तर खूपच सुंदर विचार या मुलीने इथे मांडलेले आहेत. माझ्या काही मित्रांना शेपट्या आहेत, अशा प्रकारे त्या प्राण्यांना सुद्धा ती काय म्हणते, की हे प्राणी तिचे मित्र आहेत. त्यानंतर गेल्यानंतर पुढे ती काय म्हणते पहा, झाडांना पाहून, झाडेही माझे काय आहेत, मित्र आहेत. तर झाडे आपल्याला फुले, फळे या सगळ्या गोष्टी देत असतात. प्राणवायू, ऑक्सिजन पुरवठा करत असतात, अन्न देत असतात. तर आपल्याला झाडांवर काय करायला हवं, प्रेम करायला हवं, प्रेम ठेवायला शिकायला हवे. तरी छोटीशी मुलगी त्या झाडांबद्दल सुद्धा तिला काय आहे, प्रेम आहे. तर त्या झाडांना सुद्धा ती काय म्हणते, की हे झाड काय आहेत, माझे मित्र आहेत. आणि शेवटी खूप असं छान वाक्य त्या लहान मुलीनं म्हणलेलं आहे. काय म्हणते पहा ती, पुस्तके ही माझे मित्र आहेत. पुस्तके ही माझे मित्र आहेत. तर पहा, पुस्तके आपल्याला ज्ञान देतात, गोष्टी सांगतात, आपल्याला विचार करायला शिकवतात. म्हणून पुस्तके नेहमीच आपले काय असतात, सच्चे मित्र असतात. काय असतात, खरोखरच मित्र असतात. तर हे असं खूप सुंदर वाक्य त्या लहान मुलीनं इथे सांगितलेलं आहे. तर त्या लहान मुलीचे मित्र कोण आहेत, पुस्तके सुद्धा आहेत. तर इथं तिनं फक्त माणसांनाच मित्र न मानता पशु पक्ष्यांना, झाडांना, पुस्तकांना सुद्धा इथं काय केलेलं आहे, तिनं त्या लहान मुलीनं मित्र मानलेलं आहे. तर खाली विचारण्यात आलेलं आहे पहा, तुझ्या मित्रांची नावे सांग. तर तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील त्यांची नावे इथं तुम्हाला सांगायची आहे. तर सूचना देण्यात आलेल्या आहे पहा, विद्यार्थ्यांना चित्रांचे निरीक्षण करण्यास सांगायचं आहे. चित्राखाली दिलेली वाक्ये मागे म्हणण्यास सांगावी. विद्यार्थ्यांना स्वतःच्या मित्रांची नावे विचारावी, तसेच मित्रांविषयी माहिती सांगण्यात प्रेरित करावे आणि मित्राबरोबरचे अनुभव व्यक्त करण्याची मुलांना येथे संधी द्यावी.
तर अशा प्रकारे आज आपण पाठ 15वा माझे मित्र हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.